ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे म्हाडाच्या कोट्यांमध्ये विविध कोटे असताना लोकप्रतिनिधींसाठी कोटा देण्यात आलेला आहे। तुम्ही जाहिरात आज पेपरमध्ये पाहिली असेल। 19 फ्लॅट्स त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत। 19 आकडा ऐकायला लहान वाटतो, 1000 एक फ्लॅट्स असतील तर 19 काय वाटतं तुम्हाला? पण 19 फ्लॅट म्हणजे इतक्या संधी इतरांच्या जातात। आज लाखो लोक जेव्हा लॉटरी लावत असतात तेव्हा त्यातला एक फ्लॅट सुद्धा मिळणं किती कठीण असतं, कर्मकठीण असतं। तुमचा एरिया तो असतो, तुम्ही अल्प उत्पन्न गटातले असतात, त्यावेळी त्या 19 फ्लॅटचं महत्त्व खूप मोठं आहे। आपला चर्चा पुढे घेऊन जायची आपल्यासोबत मिलिंद रानडे आहेत। रानडेजी, या परिस्थितीत एक मुद्दा इकडे उपस्थित झाला जो उपाध्यायांनी मांडला, अहो गरीब आमदारांचं काय? तर ही आपली विधानसभा आहे का गरीब? पहिल्यांदा आम्हाला सांगा। आता आपल्याकडे 288 आमदार आहेत, त्याच्यापैकी 70% म्हणजे 198 आमदार हे करोडपती आहेत आणि हे 2014च्या इलेक्शनच्या आकड्यांवरनं आहे। बरं, काँग्रेसचे 81 पैकी 60 आमदार करोडपती आहेत, एनसीपीचे 61 पैकी 53 करोडपती आहेत, बीजेपीचे 46 पैकी 20 आणि शिवसेनेचे 45 पैकी 26 असे 198 आमदार हे करोडपती आहेत। आणि हे त्यांनी जी निवेदन दिलेले असतं इलेक्शनच्या वेळेला त्याच्यावरनं हे येतं। मुद्दा असा आहे की काही गरीब असू शकतात, पण कोणीही आमदार अल्प आणि अत्यल्प या कॅटेगरीत बसणारा आज नाही, हे निर्विवाद आहे। आमदारांना मुंबईत राहावं लागतं, त्याच्याकरता आमदार निवासाची सोय केलेली आहे। त्यांच्यासाठी आमदार निवास आहे, तिथे त्यांना राहायची सोय आहे। ती वर्षभर, ते 5 वर्षाची टर्म असते, 5 वर्ष ती खोली त्यांच्यासाठी असते। आमदारांच्यासाठी समजा घर द्यायचं असेल तर ते अल्प किंवा अत्यल्प या पद्धतीने न करता तुम्ही त्याची वेगळी सोय समजा करायची असली तर करा। पण माझा मुद्दा हा आहे की आमदारांचे ज्या पद्धतीने आता लाड चाललेले आहेत ते थांबवले गेले पाहिजे। त्याच्यावर जनतेचा अंकुश नसल्यामुळे ही सर्वपक्षीय एकजूट आहे। आमदार फक्त 5 वर्ष काम करतात, त्या 5 वर्षामध्ये समजा गरीब आमदार असेल तर तो आमदार ही व्यक्ती एकदम मुळात आमदार की ही फुल फ्लेज डेडिकेशन प्रोफेशन नाहीये, त्यांना कोटाच का पाहिजे? मी त्याच्याचकडे येतोय। हा कोटा असता कामा नये। आमदार हा 5 वर्ष काम करतो, त्या 5 वर्षात सभात्यागच जास्त दिवस चालतात आणि त्यांना पेन्शन आहे। आज नव्याने लागणारा महाराष्ट्रातला एकही शिक्षक, एकही कारकून, एकही शिपाई, एकही सफाई कामगार याला पेन्शन मिळत नाही। म्हणजे त्याने आयुष्यभर साधारणतः 32 वर्ष सर्व्हिस करतो माणूस आणि त्याला पेन्शन नाही। हे 5 वर्ष सर्व्हिस करणार आणि 40,000 रुपये पेन्शन घेणार, तेव्हा ह्याच्याबद्दल कुठेतरी एक चाप हा बसला पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकीकडे सांगायचं की पैसे कमी आहेत त्यामुळे काटकसर करा आणि मंत्री आणि आमदार यांनी अशा पद्धतीने लूट करायची, तर तो आदर्श जो आहे तो वरून खाली आला पाहिजे, खालून वरती आदर्श जात नाहीत। विजय कुमार, मी उपाध्याय आणि महाजनांकडे जाण्यापूर्वी विजय कुमार आपल्यासोबत आहेत। कुमारजी, ही अशी परिस्थिती आहे, मगाशी रानडेने आकडेवारी सकट सांगितलेली आहे, तरी सुद्धा असे कोटे राहतात, याला चॅलेंज होऊ शकतं का? आव्हान दिलं जाऊ शकतं का? याला चॅलेंज होऊ शकतं। पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो आजचा टायटल आहे हे गरीब आहेत का, तर अशी घरं घेणारे, अशा सवलतीच्या किंवा कोट्यातली घरं घेणारे सगळे आमदार हे गरीब आहेत, परंतु ते आर्थिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या गरीब आहेत। बरं, तुम्ही आतापर्यंत जर बघितलं तर कोणतीही योजना असते, EWS असो, तुमची ULC मधल्या स्कीम्स असो, स्पेशल टाउनशिप्स असो, या सगळ्या स्कीम्स काढा। या सगळ्या स्कीम्स मध्ये याच लोकांनी घरं घेतलेले आहेत। तुम्ही सुखदाब आणि त्या आसपास वरळीच्या जागा बघा, घरं बघा, त्याच्यामध्ये एकेकाचे किती फ्लॅट आहेत ते बघा। याच्यातून लक्षात काय येतं की जी कुठली गरिबासाठी सवलत असते त्या सगळ्या सवलती लाटण्याचा जणू काही परवाना मिळालाय असं निवडून आल्यानंतर या लोकांना वाटतं आणि त्याच्या गोष्टी करू लागतात। आता या लोकांना घरं पाहिजेत का, मुंबईमध्ये असली पाहिजेत का, तर याची काही गरज नाही। त्यांचं नेटिव्ह प्लेस आहे तिथं आणि अल्पभूधारक जरी आहे, अल्प उत्पन्न गटातले आहेत, तर आता पंतप्रधानांच्या काही योजना येत आहेत, त्या योजनांचा प्रचार प्रसार करावा आणि त्याच्यामध्ये घर घ्यावं, ते जास्त संयुक्तिक ठरेल। उगीच आपलं कुणाला तरी म्हाडामधलं घर मिळायला वर्षानुवर्ष तिथं झिजावं लागतं। बरोबर आहे, किती वेळा अर्ज केला तरी त्यांना मिळत नाही। आणि दुसरी गोष्ट आणखी एक म्हाडाच्या बाबतीत सांगतो, म्हाडाच्या जेवढ्या सवलती आहेत त्याच्यातल्या ज्यांना ज्यांना या सवलतीची घरं मिळाली त्यांची यादी काढून बघा। ते एकतर कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या नेत्याचे नातेवाईक निघतील किंवा म्हाडातल्या अधिकाऱ्याचे नातेवाईक निघतील। हे कसं घडतं, ऑनलाईन असतानाही कसं घडतं, हे एक मोठं कोड आहे, त्या कोड्याचाही कधीतरी उलगडा झाला पाहिजे। बरं, मी उपाध्यायांकडे येण्यापूर्वी महाजन सर, तुमची मगाशी अपेक्षा खरंच योग्य आहे आणि तोच तो मुद्दा आहे आपला आणि तो लॉजिक लेवलला बहुधा सगळ्यांना मान्य आहे, पण तरी सुद्धा आज ही परिस्थिती आहे महाजन सर, 288 पैकी जवळपास 200
आपले लोकप्रतिनिधी आणि लोकसभेमध्ये पण ती स्थिती आहे. हे कोट्यधीश असेल आणि ते कोट्यधीश असताना बाकीचे आमदार हे साधारण त्याच्या आसपासच्याच खालचे असतात, ते फार रसातळाला गेलेले नसतात. अशा वेळी मुळात आर्थिक स्थिती बरी असताना, चांगली असताना, मुळात तुमचं आमदारकी हे प्रोफेशन परमनंट नसताना आणि ते डेडिकेटेड तुमची सर्व्हिस नसताना या कोट्याला चॅलेंज देण्याचं काम एखाद्या आरटीआयने करण्यापेक्षा काँग्रेस भाजपनेच मिळून का करू नये? पुण्याला आपला आवाज पोहोचत नाही. मी उपाध्यांकडे येतो. उपाध्यायजी, माझा प्रश्न ऐकला असेल तर एवढाच प्रश्न आहे की अशी जसं सिलेंडर सोडण्याची तुम्ही आम्हा सर्व गरिबांना सांगता, सिलेंडर सोडा, सबसिडी सोडा म्हणून तुम्ही सगळ्यांना सांगता मध्यमवर्गीयांना, मग फ्लॅट सोडा की. 100% प्रश्न आहे तुमचं, प्रश्नाचं उत्तर देतो. पण मी सुरुवातीला चर्चेची सुरुवात अशी केली होती की मुळातच एकदा आपण या मानसिकतेत राहिलो आणि मगाचा सगळ्यांचा सूर येतोय. प्रसन्नजी माझा हो येतोय, ऐका. उपाध्याय बोला, आम्हाला सलग ऐकायला येतंय, बोला. हा नाही मुळामध्ये एकदा आपण ही मानसिकतेतनं जर चर्चा आपण सुरू केली की आमदार म्हणजे जणू पैशाच्या राशीवर बसलेले आहेत आणि मग पुढे उपाध्याय खरंच बसलेले आहेत. मगाशी मिलिंद रानडेंची माहिती त्यांनी आकडेवारी सांगितली, खरंच बसलेले आहेत राशीवर, खरंच बसलेत. मिलिंदजी ती आकडेवारीच करेक्ट करतो. ती आकडेवारी या विधानसभेची नाही, गेल्या विधानसभेची आकडेवारी ते सांगतायत. थोडी त्यांची आकडेवारी चेक करा, पहिली गोष्ट. त्यामुळे मुळात म्हणजे आपण तांत्रिक दृष्ट्या तरी किमान करेक्ट असलं पाहिजे, इतकं तरी आपण गोष्टी पाहू. उपाध्यायची ती आकडेवारी मी पण चेक केलेली आहे. या आकडेवारी मधला आणि आताच्या ताज्या विधानसभेमध्ये फरक नाही आहे. या आकडेवारी व्यक्तींचा जर का तुम्ही आकडा घेतला तर फरक नाहीये. आपण व्यक्तींबद्दल बोलतोय, त्यातल्या तांत्रिकतेमध्ये नका जाऊ. तुमचा असा दावा आहे की आधीच्या विधानसभा आताची विधानसभा गरीब, असा तुमचा दावा आहे. उपाध्यायजी, तुम्ही ऑन रेकॉर्ड आम्हाला सांगा, मी आकडेवारी प्रोड्यूस करतो. प्रसन्नाजी, जर माझं वाक्य पूर्ण होत दिलं आपण, मला काही मांडू दिलं तर मी वाक्य पूर्ण करू शकेन. बोला. मुळात असं आहे की मी ते फक्त तांत्रिक दृष्ट्या जेव्हा आपण एखाद्या चर्चेत बोलतो त्यावेळी ती करेक्ट असली पाहिजे. ही आताचे गरीब आहे का श्रीमंत हा विषय माझ्यासाठी नाहीये. आपण ज्यावेळी मांडणी आणि अशा लॉजिकली सगळी मांडणी करायचा प्रयत्न करतो त्यावेळी किमान ती जी वस्तुस्थिती, कदाचित श्रीमंत असेल यावेळी विधानसभा, मला माहिती नाहीये, कारण मी काय इतका यांच्यासारखा विचारवंत आणि अभ्यासू नाहीये, त्यामुळे ती असू शकेल, पण ती देताना तर खरी माहिती द्या. एक दुसरं त्यातलं सगळ्यात महत्वाचं असं आहे की जर समजा या कॅटेगरीमध्ये बसणारे नसतील आमदार, तर त्याच्यामध्ये ती घरं पुढच्या लोकांना, सामान्य लोकांना जाणार आहे. ती समजा मुंबईत तिचं घर आहे किंवा त्या कॅटेगरीत तो आमदार बसत नाहीये, हे जर असेल तर ती काही आमदारांना घरं मिळणार नाहीच आहे. त्यामुळे आपण उगाच त्या पद्धतीने. नंबर 3, मगाशी एक विषय आला काय, कॅन्टीन मध्ये मोफत इतक्या प्रमाणात लोकसभेमध्ये मिळतं. लोकसभेतल्या कॅन्टीन मध्ये सुद्धा त्या कॅन्टीनचे जे स्वस्त दर कॅन्सल केले या पंतप्रधान मोदी आल्यानंतर ना, आता जे नॉर्मल रेटनी तिथं खाणं मिळतं. त्यामुळे खासदारांना ते काही फार मोठे तिथे सोय सवलती मिळतात असं नाही. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, सगळेच आमदार जणू फार मोठे श्रीमंत आहेत किंवा माझी श्रीमंतच आहे. उपाध्यायजी, या क्षणी भारतामध्ये अशी कुठली पेन्शन स्कीम नाही की जी दर महिन्याला 40,000 देते. 2016 मध्ये अशी एकही पेन्शन स्कीम नाही. आपले आमदार श्रीमंतच आहेत असा आमचा दावा आहे. 5 वर्ष काम करून दर महिना आयुष्यभर 40,000 पेन्शन कोणती स्कीम देत नाही, एनपीएस पण देत नाही. ही रक्कम देशाच्या दृष्टीने फार मोठी नाहीये, प्रश्न पण तुम्ही संदेश काय देता हे महत्त्वाचं आहे. चर्चा करा ना. नाही 40,000 रुपये नाही, प्रश्न संदेश नाहीच आहे ना. जर ते नसतील बसत तर त्यांना मिळणारच नाही ना. तुम्ही गृहीत धरून चाललाय की जर समजा खरोखर तुमच्या म्हणण्यानुसार 288 आमदार याच पद्धतीचे असतील आत्ताचे, तर त्यातलं एका आमदाराला ते घर मिळणार नाहीये, ते आमदार पुढच्या लोकांचे घर जाणार आहे. त्यामुळे या चर्चेलाच आपल्या मनात किती अर्थ उरतो. जर आपल्या मनात एक क्लिअर असेल, गृहीत असेल, 100% आपल्याला नक्की माहिती असेल की एकही आमदार या कॅटेगरीत बसत नाही, तर एकाही आमदाराला ते घर मिळणारच नाहीये, ते घर पुढे जाईल. हा साधा नियम आहे प्रसन्नाजी. उपाध्यायजी, मुद्दा पुन्हा एकदा औचित्याचा आहे. प्रश्न असा, इथले समजा जे बसत सुद्धा असतील, तुम्ही मगाशी उल्लेख पण केला की एसटीतून येणारे वगैरे, जे बसत असतील त्यांना सुद्धा अधिकार नाही, कारण तुमचं हे फुल फ्लेश प्रोफेशन नाही. तुम्ही जर का गरीब असाल तर अल्प आणि अत्यल्प हा वर्ग म्हणून आहे, त्या वर्गातून तुम्ही क्लेम करा, आमदार म्हणून क्लेम करू नका. हा मुद्दा आहे चर्चेचा. तुम्ही स्वतः एक वर्ग, तुम्ही एका क्लासला रिप्रेझेंट करत असता का तुम्ही स्वतःच्या एका आमदारकीच्या क्लासला रिप्रेझेंट करताय? नाही, प्रश्न असा आहे की आमदार हा सुद्धा पहिल्यांदा माणूस नाही का, मला सांगा. मला इथे काही म्हणजे
असं आहे की आमदारांचं समर्थन करावं असा माझा विषय नाहीये. तो आज गेले 25 वर्ष ते त्या पद्धतीने फ्लॅट पडत आले. मगाशी म्हणजे रत्नाकर महाजन तेव्हा का ते त्यांना हे सुचलं नाही, तेव्हा का ते मागणी करत नव्हते मला माहिती नाही, पण मला असं दुटप्पी वागता येत नाही. मी जे आहे ते बोलतो. त्यामुळे मुळात व्यावहारिक पद्धतीने विचार केला पाहिजे. जे गोपाळकृष्ण गोखले तेव्हाचे दाखलेत 100% ते योग्य दाखलेत, त्यावेळेचे दाखले होते. पण आत्ताच्या याच्यामध्ये सुद्धा असे आमदार आहेत जे अतिशय सामान्य आमदार आहेत आणि त्यांची पण आठवण आपण ते माणसं नाहीत का, त्यांना राहायचंच नाही का त्यांनी घरामध्ये. जे सर्वसामान्य एखाद्या माणसाने आयुष्यभर काम केलं, असे सुद्धा आमदार आहेत ना जे आयुष्यभर लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत, पण त्यांनी स्वतःचं घर नाही किंवा मोठ्या काही त्यांनी जमवलेलं नाही, की जे काही तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मनात असतं की खूप मोठी प्रॉपर्टी त्यांनी केली. असे नसणारे सामान्य आमदार भारतीय जनता जनसंघ आहेत. शिक्षक परिषदेचे आमदार आमचे आहेत. चला मी दाखवतो. त्या संजीवनी रायकरांकडे मी घेऊन जातो, ते आजही ट्रेनने प्रवास करतात. कदाचित गलगलीने ते माहिती असेल, तुम्हालाही ते माहिती असेल. हो उपाध्याय, आम्ही कोणीच ट्रेनने प्रवास केला नाही. आमच्या घरात लिमोझिनच्या भरपूर गाड्या आहेत आणि दर महिन्याला आम्ही वेगळी ऑडी घेतो किंवा मर्सिडीज घेतो. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आम्हाला ट्रेन मधून प्रवासाचा अनुभव नाही. महाजनांची कमेंट आणि शेवटी मी रानडेंची कमेंट घेणार. महाजन सर, महाजन सर, नाही सांगतोय महाजन सर, असं आहे की त्यांनी उत्साहाच्या भरात मुद्दा अंगाशी येतोय असं म्हटल्याबरोबर हुशारीनं माझ्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. भारतीय जनता पक्षानं अन्य कुणावरही दुटप्पीपणाचा केलेला आरोप आता कुणीही शहाणा माणूस गृहीत धरत नाही, गंभीरपणानं घेत नाही, मनावर घेत नाही. त्यामुळे ते त्यांना माफ, तो त्यांनी जो शेरा केला तो त्यांना माफ. मुद्दा असा आहे की मुळामध्ये ह्याची जर वस्तुनिष्ठ चर्चा करायची असेल तर ती अशी आहे की आता जसजसा काळ बदलतो आहे, हो तुम्ही बोलता तेच बरोबर असतं आणि अशा वेळेला हसून घालवू नका. जरा ऐका, आता जेस्टेशन कमी करा, जेस्टिक्युलेशन कमी करा जरा. उपाध्यायजी प्लीज त्यांना बोलू द्या. उपाध्यायजी प्लीज बोलू द्या. मला पुन्हा वर्बल टॉक, मला ते स्लेजिंग नकोय प्लीज. उपाध्यायजी तुम्ही बोलू नका, महाजनांना पूर्ण करू द्या. त्याला स्लेजिंग थांबवायला ते चिडलेत, त्याला हसत बसा. ते बघा कसं हसतंय, ते विदूषक बघा कसं हसतंय. प्लीज महाजन सर, विदूषका हसू नको रे. उपाध्यायजी प्लीज. उपाध्यायजी तुम्ही डेव्हिएशन करताय. उपाध्यायजी तुम्ही शांत राहा, तुम्ही डेव्हिएट करताय चर्चा. प्लीज त्यांना बोलू द्या. मला हातवारे करता येत नाहीत का? महाजन साहेब, मला हातवारे करता येत नाहीत, मला हसता येत नाही, मला हसता येत नाही किंवा मला हातवारे करता येत नाही. ठीक आहे, अरे तुझं वय माहितीये मला. उपाध्यायजी प्लीज. उपाध्यायजी त्यांची वेळ त्यांना बोलू द्या प्लीज. तुमचं वय मला माहिती आहे. उपाध्यायजी, तुमचं वय मला माहिती आहे. तुमचं वय मला माहित आहे. उपाध्यायजी प्लीज तुम्ही थांबा, त्यांना बोलू द्या. उपाध्यायजी मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज शांत व्हा. तुमचं वय मला माहित आहे. दुसऱ्यावरती शेरेबाजी नाही करायची. ह्याच्यावर नाही प्रसन्न आहे, बरोबर नाही. उपाध्यायजी ठीक आहे, उपाध्यायजी ते तुमच्यावर शेरेबाजी करत नाहीये, पण तुम्ही मगाशी माझ्यांना वयानुसार आदर देतो, रिस्पेक्ट करतो. ठीक आहे उपाध्यायजी, ठीक आहे शांत व्हा. काय हे कोण ठरवणार आम्ही काय करायचं ते? उपाध्यायजी तुम्ही शांत व्हा. त्यांचा मुद्दा एवढाच होता की त्यांच्या समोर टीव्ही आहे. उपाध्यायजी मी तुम्हाला सांगतो, पुण्याच्या उपाध्यायजी मी सांगतो तुम्हाला, उपाध्यायजी त्यांच्या समोर टीव्ही आहे, त्यामुळे तुमचे जेस्चर तुम्ही बोलला नसला तरी तुम्ही त्यांचं म्हणणं सिरियसली घेत नाही आहात हे असं त्यांना वाटलं असेल, त्यामुळे त्यांनी ते तसं म्हटलं. तुम्ही शांत राहा, त्यांचा मुद्दा आपण ऐकून घेऊयात. आपण त्यांचा मुद्दा ऐकून घेऊयात उपाध्याय. बरं उपाध्याय आपण ऐकून घेऊयात. नाही प्रसन्न एक मिनिट, प्रसन्न एक मिनिट, नाही प्रसन्न एक मिनिट. हे कोण? नाही एक मिनिट, माझा पूर्ण मुळात असं आहे की हे कोणी काँग्रेसची आणीबाणी आहे का? हे कोण ठरवणार मी काय करावं ते? अशा पद्धतीने चर्चा होऊ शकते. ह्यांच्याकडे मुद्दे नाहीत, काहीतरी आपल्याला बडबड करायची. आम्ही रिस्पेक्ट देतो मोठे म्हणून अशी शेरेबाजी करायची. उपाध्यायजी तुम्ही शांत व्हा. काय प्रसन्न याला अर्थ आहे? ठीक आहे उपाध्यायजी, गैरसमज असेल तर बाजूला ठेवा, आपण ऐकून घेऊयात महाजन काय म्हणतात ते. महाजन सर आपली शेवटची कमेंट बोला प्लीज प्लीज. या उद्धटपणाचा निषेध म्हणून मी चर्चा सोडून जात आहे. उद्धटपणा ठीक आहे, कोण बघित महाजन सर आपण मी विनंती केली, आता उपाध्याय शांत राहिल्यात. जर का मला शक्य असेल तर आपण महाजनांची प्रतिक्रिया घेतली असती, पण रानडे सर हा महाजन गेलेले. उपाध्यायजी मी आपल्याला विनंती करतो, पण या अशा ह्याच्यामुळे आज महाजनांसारखे ज्येष्ठ व्यक्ती त्यांनी असं जाणं खरंच योग्य नव्हतं. उपाध्यायजी हे आपण हा मुद्दा स्वीकारायला हवा होता. उपाध्यायजी पण त्यांनी सुरुवात केली. सुरुवात कुणी केली? प्रसन्न सुरुवात कुणी केली? प्रसन्न सुरुवात कुणी केली? उपाध्यायजी विदूषक कॉमेंट करायची गरज होती का? ही कुठली पद्धत? समोरच्यानी काय बोलावं काय नाही
ही पद्धत आहे का प्रसन्न? प्रसन्न इतक्या चर्चेत आपण सहभागी आहोत आजपर्यंत, पण समोरच्याला अशा पद्धतीने कॉमेंट करणं अपेक्षित आहे का? मला सांगा. नसेल तुमची मताचं मत, नसेल तुमच्याबद्दल एकमेक, आपण शेवटी आम्ही आदर देतो सगळ्यांना. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल त्या कॉमेंट समोरच्यावरती कराव्यात. उपाध्यायजी ठीक आहे, आम्ही आपण कसं बसायचं, आम्ही काय गेस्चर द्यायचं, आम्ही हसायचं की नाही, हे ठरवलं काँग्रेसचे लोक ठरवणार का? ठीक आहे. मी कदाचित काही गैरसमज झाला असेल, पण असं व्हायला नको होतं या नोटवरती, कारण विषय लोकांच्या सर्वसामान्यांसाठीचा होता. आमदारांना हा वर्ग मिळावा की नाही हा मुद्दा होता, पण शेवटी जर का त्याच्या मुद्द्याचं राजकारण होणार असेल तर त्याला अर्थ राहणार नाहीये. असं होऊ नये. मी मिलिंद रानडेंची अगदी थोडक्यात शेवटची कमेंट घेतो. रानडेजी, जर का हा विसंवाद असेल तर मग लोकांचे प्रश्न मार्गी कसे लागणार? मला हेच वाटतं की आमदारांना अल्प आणि अत्यल्प याच्यामध्ये ते बसू शकत नाहीत. बसणारा एकही आमदार आज नाही, तिची यादी आहे. तेव्हा या पद्धतीने ते करता कामा नये. हे करणं गैर आहे. एक तर मुंबईमध्ये आज म्हाडाची घरं कमी निघतात. पूर्वी लोक एकत्र यायचे, सरकारकडे अर्ज करायचे आणि जमीन मिळवायचे आणि तिथे कोऑपरेटिव्ह पद्धतीने घरं बांधायचे, कॉन्ट्रॅक्टर नेमायचे. आज तसं होत नाही. जमिनी फक्त बिल्डरना मिळतात, ते विकतात आणि जात असताना सांगतात की आता कोऑपरेटिव्ह बांधा. म्हणजे कोऑपरेटिव्ह हा जो त्या हाऊसिंग मधला एक महत्वाचा अंग, हे बिल्डरने प्रॉफिट काढून घेतल्यानंतर जाताना तुमच्या हातात सोपवतात आणि सांगतात कोऑपरेटिव्ह करा. अशी ही परिस्थिती आहे. आणि आज बिल्डर आणि सगळे राजकारणी सर्व पक्षीय यांची एक आपापसामध्ये मिलीभगत दिसते. आणि हिरानंदानी पासून आपण हे पाहतोय की लोकांचा प्रश्न घरांचा हा राहतो आणि म्हणून हे होता कामा नाही. कार्यक्रमाच्या शेवटी अपेक्षा हीच आहे, उपाध्याय किंवा महाजन असतील, हा काय आपण पार्टिसन पॉलिटिक्सचा भाग नाहीये, पण लोकांच्या अपेक्षा असतात, लोक बघत असतात. तुम्ही गरीब आमदार का असेनात, पण तुम्हाला ज्या गरीब असून सुद्धा आमदार म्हणून जे बेनिफिट्स असतात ते इतर सर्वसामान्यांपेक्षा जास्त मोठे आहेत. त्यामुळे तुम्ही या असल्या लाभांवरती पाणी सोडावं अशी अपेक्षा असते. मी पुन्हा एकदा, हा औचित्याचा मुद्दा आहे. कोणाला घर मिळालं तर कोणी भ्रष्टाचार म्हणणार नाहीये. हा औचित्य फक्त गाठण्यापुरती ही मर्यादित चर्चा होती. त्याला आपण सगळ्यांनी वेळ दिलात. काही विचित्र प्रसंग घडला, पण आता त्याला पर्याय नाहीयेत. महाजनांची त्याबद्दल मी माफी मागतो. असा प्रसंग कदाचित काही गैरसमज झाला असेल, पण तसा व्हायला नको होता. पण तरी सुद्धा चर्चेला महाजन सर, आपण उपाध्यायजी, आपण स्वतः रानडे सर आणि या कार्यक्रमामध्ये विजय कुमारांनी सुद्धा वेळ दिला, त्यांचे सुद्धा आभार. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.